नमस्कार मंडळी. आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागलेल्या आहेत आणि आपण खोडद बोरी या गटातील काही शेतकरी वर्ग आहेत. खोडद गावातील आपण गडाची वाडी या ठिकाणी जवळ आलेलो आहोत. तर काही शेतकरी वर्ग आहे, त्यांना आपण त्यांची जनमत आहे, जनकौल आहे तो विचारण्याचा प्रयत्न करूयात. तर नमस्कार दादा. नमस्कार. काय कसं काय तब्येत बरी का? बरी बरी. काय शेतात काय माल आहे सध्या? शेतात आहे आता ऊस आहे, काही कांदा आहे. मग शेतमालाला बाजारभाव वगैरे बाजारभाव सध्या तर नाही काही. नाही का? नाही. मग आता हे पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागल्यात, गटही जरा आता चेंज झालाय. मग कोण कोण उमेदवार आहेत माहिती आहे का तुम्हाला? हा, आहे ना माहिती. कोण आहे? माऊली खंडागळ्यांची मंडळी आहे. आणि ही काय वैभव काळे त्यांची एक आहे. हा. आणि पंचायत समितीला कोणी एक निलकन एक बडे. बडे. आणि अपक्ष अपक्ष पवारांचं अजून तर काही कळलं नाही, पण हाय असं कळलंय. म्हणजे आज कळल. आज कळलं. तुमच्याकडे प्रचाराला आले नाही का? आलती ना, ते लोक आलती. एकदा माऊलींची 2 वेळा आली होती. बर. मग आता हे जे निवडणुका लागल्यात, मग तुमच्याकडे कोण कोण आले बा प्रचार? सध्या कोणाची हवा कोणाची वाटते तुम्हाला? आता इकडे जास्त करून गाडी माऊलीच्याच फिरलेली आहेत. बर. माऊलीच्या? काळ्यांच्या नाही आल्या का? काळ्यांची गाडी एकदा आली होती. आलती का? काय म्हणले का नाही, बोलले का नाही? मग असं बोलणारच, बोलले का नाही मी. नाही म्हणजे काय बोलले ते विचारलं पाहिजे ना आम्हाला. मग असं प्रचार करते, सांगते तर याला मत द्या, त्याला मत द्या, ते बोलणारच ते. म्हणजे आता तुम्ही शेतकरी आहेत, शेतकऱ्यांसाठी आता आपण या जिल्हा परिषद गटाचाच विचार करू. शेतकऱ्यांसाठी धावून येणारा नेमका नेता कोण आहे बा? पवार साहेब, खंडागळे साहेब का काळे साहेब? आता काय शेतकऱ्यांसाठी अजूनपर्यंत कोणी एवढं काय केले? कोणी केलंय काय शेतकऱ्यांसाठी? आतापर्यंत कांद्याला बाजार नाही, द्राक्षाला बाजार नाही. द्राक्ष द्यायची, इथून द्राक्ष द्यायची, टन गाड्या लोड करून द्यायच्या. त्याचा एकही भाव लिहिलेला नाही, त्याची एकही पट्टी नाही. मग कोण काम करतंय? खरंय. नाही, कोण काम करतं? पंचायत समिती करते का झडपी करते? नाही, मला हाच प्रश्न विचारायचा आहे. मग शेतकऱ्यांकरता धावून येणार आता नेमकं कोणी? अजून नाही कोणी वाटलं. नाही. मग आता हे कोणीच उमेदवार तुम्हाला योग्य वाटत नाही का? मग योग्य उमेदवार आहेतच योग्य त्यांना, पण आतापर्यंत आता शेतकऱ्यांच्या मालासाठी कोणी काय केलं ते सांगा ना. नाही, हे बरोबर आहे तुमचं. संपूर्ण भारत देश आपण कृषी प्रधान म्हणतो. इथं खरेदी कांदा मार्केटला न्याला तर तिथं काय 4 रुपये होत्यात. एखाद्याने आलं इथं खरेदी केला तो घेऊन गेला, त्याचं काय नाही. द्राक्षाच्या गाड्या लोड करून द्यायचा, त्याचा पत्ता नाही, त्याचं नाव नाही, त्याला कोणाला दिलंय ते माहित नाही. हे काय बाबा? मग जिल्हा परिषदेकडून पंचायत समितीकडून शेतकऱ्यांसाठी काही स्कीमा असतात. शेततळ असेल, कृषी पंप आहे, चिक्की आहे, बरेच कडबाकुटी या गोष्टी असतात. ते आजपर्यंत तुम्हाला कधी मिळल्यात का? नाही, काय नाही मिळालं आम्हाला. नाही मिळालं. तुम्हाला माहिती आहे का मिळतंय म्हणून? मिळतंय माहिती, पण आपल्यापर्यंत काय आलं नाही ना अजून. नाही आलं. तुम्ही प्रयत्न नाही केले का भाऊ? असं काय प्रयत्न करायचा, पण आपल्याला सांगायचं पाहिजे ना कोणी. हा प्रयत्न करा, त्या बाजून जा, या बाजून जा, असं काहीतरी सांगा पाहिजे ना. नाही, पण तुम्ही चौकशी करायला पाहिजे ना आपल्या ग्रामपंचायत. आपण सुद्धा एक थोडस काम आहे आपण बी, पण असं तर काही मिळालं नाही आम्हाला. नाही मिळालं. नाही. समजा आता हे जे उमेदवार उभे आहेत, त्याच्याकडून समजा निवडून कोणी येईन बा, पण जो निवडून येईन त्याच्याकडून मग काय अपेक्षा ठेवल्यात तुम्ही? आता त्यांच्या काय अपेक्षा करणार, ते काय करतील ते त्याच्यावर अवलंबून आहे ना. नाही, ते काय करतील ते करतील. तुमची अपेक्षा असं ना भाऊ? आमच्या मग अपेक्षा इथं आम्हाला पावसाळ्यात यायला वाट नाही. 1000 वेळा सांगितलंय, ग्रामपंचायतीत सांगितले, पंचायत समितीवाल्याला सांगितले, पण आम्हाला इथं पावसाळ्यात येता येत नाही. गाडी तिकडच्या तिकडे निथाची उभी करावं लागते. बरोबर. हा शेजारचा माणूस यायला माहीत झाला, रात्रीचे 1:30 वाजले होते. 1:30 धो पाऊस पडत होता. इथून गाडी काढता येत नव्हती. तरी पोरांना म्हणलं पाऊस चाललाय, गाडी निघल, तुम्ही याला गाडीत न्या. इकून जाताना याला, पण येताना तिकडे गाडी गुतली. कोणी आमच्याकडे बघायला? माणूस उचलून आणला बाहेर. माणूस उचलून आणला गाडीमधून काढून बाहेर. आम्ही रस्त्याचं लय अवघड आहे आमच्याकडे. निवडणुका आल्या, झडपीच्या आल्या, मत द्या. आमच्याकडे कोण बघत आहे काय? म्हणजे निवडणुका येत राहतात, जात राहतात, पण प्रश्न मात्र अनुत्तीर्ण असा त्याला कोणीच काय करीत नाही. यावर्षी परिवर्तन होईल असं वाटतंय का तुम्हाला? काय मला माहिती होते का नाही होते? नाही, पण आपल्या मतदाराच्या पण हातात आहे ना. काय मतदाराच्या हातात आहे? मग आता तुम्ही ज्याला मत द्याल, समजा मत दिलं ते होईल, समजा तो करील तेव्हा ना. आता येऊन गेला का परत 5 वर्ष कोणी तोंड दाखव येत नाही. मग काय करायचं? आता हे जे उमेदवार आहेत उमेदवार आले आता आमच्याकडे, परत विचारा बरं कोणला काय आले का नाही? कोणी नाही आले का? कोण आले नाही. आता अक्षरशः वाटची एवढी आहे तारांबळ का आम्हाला पावसाळ्याचं बाहेर निघता येत नाही. गाडी येत तरी आम्हाला नेता येत नाही. बरं, मग या आमच्या उचलून माणसाला गाडीत न्यायलंय, उचलून.
आमच्या माध्यमातून तुम्ही जे उमेदवार आहेत हम्म. त्यांना सांगा ना मग तुमची कोणती कोणती कामं आहेत बाबा, मग त्यांच्यापर्यंत सांगू आम्ही ना, पोहोचू. सांगू ना, सांगायचं नाही काय आता, सांगू ना त्यांना. नक्की नक्की. बरं, काय दादा, काय सध्या काय हाल हवाल काय वाटतं तुम्हाला काय नाही, सध्या बरं आहे, इलेक्शनचा वार चालू आहे. इलेक्शनचं? तुम्ही राहिला कुठे? आम्ही इथंच गाड्याच्या वाडीत. गडाची वाडी. हम्म. मग सध्या आता निवडणुका लागलेल्या आहेत, वार चालूच आहे बा, प्रचारही चालू आहे. पण तुमच्या भागात आतापर्यंत कोणती कामं प्रलंबित राहिलेली आहेत अशी मला जरा काही कामं सांगा ना. का बा आता दादाने सांगितलं आम्हाला रस्ता नाहीये, असं एखादं ठोक काम तुम्ही सांगा ना, जे उमेदवारापर्यंत आपण पोहोचण्याचा प्रयत्न करू बा. नक्कीच या रस्त्याचं काम व्हायला पाहिजे आणि ते 100% आम्ही माऊलीला सांगून ते काम पुढच्या पंचवार्षिकमध्ये करून घेऊ. असे भरपूर काम आहेत वाडीमध्ये आणि माऊलींच्या संदर्भात भरपूर कामं झालेली आहेत. आता ते मुळात 10 वर्ष सत्तेत नाही आहेत. आता जेडपी अध्यक्ष आमच्या इकडं, सॉरी, जेडपी सदस्य आमच्या इकडं आशाताई होत्या. आशाताई तर परत आल्याच नाही आणि त्यांचं एकही काम नाही आमच्या इकडे. नाही मग ते का नाही आले बुवा? त्यांना माहित होतं का गट तुटणार आहे? मग असं कदाचित असं माहिती असेल त्यांचं. आम्ही एवढं काम केलं, त्यांना गाडीतून उतरता येत नव्हतं, आम्ही हात धरून खाली उतरवले. त्याच्यानंतर त्यांनी आमच्याकडे 1 रुपयाचं काम नाही दिलं. मग त्यानंतर त्यांनी पक्ष फुटला, मग दुसरीकडे पण गेले. नाही, आता आता ते काही इकडे तिकडे चालूच आहे समजा. पण मला हे विचारायचंय, आता सध्या तुम्ही म्हणताय माऊलींकडून तुमच्या अपेक्षा आहेत, पण माऊलीच का बरं? मग ते काळे साहेब आहेत, पवार साहेब आहेत, मग नक्की माऊलीच का? माऊली शेतकऱ्यांसाठी भरपूर काम केलेले आहे. ते स्वतः काम करतात शेतीमध्ये, त्यांच्या घरी केळी वगैरे आहेत. ज्यावेळेस कांद्याला बाजार नव्हते, स्वतः त्यांनी आंदोलन केलं होतं. खासदार होते, खासदारांबरोबर त्यांनी स्वतः कांद्याचं मोठं आंदोलन केलं होतं. त्यानंतर कांद्याला जरा परिस्थिती बरी झाली होती, पण अजून पण कमीच बाजार आहे. आम्ही माऊलीला सांगून एखाद्या द्राक्षासाठी आहे ना मोठं कोल्ड स्टोअर बांधायचा विचार आहे. या नारंगाव इकडं आमच्या इकडे भरपूर गायरानं जागा आहेत. एखादं मोठं कोल्ड स्टोअर झालं तर शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होईल. नक्की नक्की. म्हणजे हे तुमचं एक ध्येय आहेच आहे. पण मला अजून एक प्रश्न असा विचारायचा आहे, माऊली आता हा गट तुटलाय, चेंज झालाय, बोरी खोडद गट निर्माण झालेला आहे, पण माऊली शेठ खंडागळे यांचं गावच नाही, त्यांना मतदान सुद्धा नाही स्वतःचं. मग कसं, याच्याकडे कसं पाहता तुम्ही? त्यांचं गाव दुसरीकडे जरी असेल ना, त्यांना सर्वसामान्य, ते नेता सर्वसामान्यांचा नेता आहे. त्यांना सर्व फार लहान मुलापासून तर वयोवृद्धापर्यंत सगळ्यांची ओळख आहे. त्यांचं जरी इथं ह्या गावात मतदान नसेल ह्या कुठच्या याच्यात, पण आम्ही त्यांना 100% निवडून आणणार. त्यांची नुसती विकास कामं आपण लक्ष देतो, द्यायलाच पाहिजे. पण त्यांचं आहे ना, कोणी आजारी असेल, आम्ही कधी फोन करू द्या, रात्रीच्या 2 वाजता फोन करू द्या, ते येणार, करणार मदत. आमच्या इथं ते एक आमचे चुलते आहेत, बारकुणा ऍक्सिडेंट झाला होता, ते स्वतः साईनाथ हॉस्पिटलला 4 वेळा डॉक्टरला फोन केलाय त्यांनी आणि त्यांचं बिल पण कमी करून दिले. असे त्यांच्याबद्दल आमच्याकडे सांगायला भरपूर काम आहेत. म्हणजे वैयक्तिक जीवनासाठी पण त्यांनी भरपूर आमच्यासाठी प्रयत्न केलेत. काय दादा, काय कसं काय सध्या? काही नाही, आता बाबांचा प्रश्न होता रस्त्याचा. आता बाबांचं घर फॉरेस्टच्या कडेला आहे, फॉरेस्टातून रस्ता आहे. आम्ही 10-15 वर्षापासून त्या रस्त्यासाठी प्रयत्न करतोय, पण तो फॉरेस्टवाले रस्त्यासाठी परमिशन देते नाही. आता त्याच्यात मुख्यमंत्री आले तरी मला वाटत नाही काही होईल म्हणून. पण सर्वसामान्य जे प्रश्न आहेत, पाण्याचा प्रश्न असेल त्यांचा किंवा काय, तिथं माऊली ज्यावेळेस 2012 साली सदस्य झाले त्यावेळेस त्यांनी 9 लाख रुपयाचा एक कोल्हापुरी पद्धतीचा बंधारा दिला होता. म्हणजे शेतीची जाण असणारं नेतृत्व आहे. विकास कामं म्हणाल तर आशाताई आमच्याकडे सदस्य असताना आम्ही त्यांच्या पाठीमागे उभं राहिलो. आशाताई निवडून आल्यानंतर त्यांनी तोडकी मोडकी कामं दिली, पण परत काय ते आले नाही. मग त्याच्यानंतर आमचा गट थोडा आदांतरीच राहिला. कधी इकडल्या सदस्य का पैसे माग, कधी त्या सदस्य का पैसे माग असं. पण आता तुम्ही जे म्हणले माऊलींचं गाव नाही याच्यात, तर खोडदन मांजरवाडी ही एकच गाव होतं पहिलं. आता ते अनावधानाने फक्त नदीच्या पलीकडे गेले, ते वेगळं झाले. म्हणजे आणि जर का तालुक्याचा विचार करतात, आपण माऊलींसाठी तालुक्याची आमदारकीची उमेदवारी मागत होतो. तालुक्याच्या नेतृत्वाला काय असं नाही. गेल्या वेळेस काय आशाताई, आम्हाला ती सवय, आमच्या वार्डात काय आशाताई नव्हती, आम्हाला आशाताईला आम्ही तिकडनं आणलं, इथं सदस्य केलं. मग तुम्हाला काही समजायचं ते समजा, पण आम्ही 100% माऊलींच्या पाठीमागे उभं राहणार आहे. वैयक्तिक माझं म्हणाल तर माझ्या वडिलांचा 2014 साली अपघात झाला नारायणगावला पुलावरती. आमचे वडील आणि बाबा सर्वात जवळचे मित्र. विचारा, सगळ्यात आधी माझ्या वडिलांना उचलायला गेले असतील तर माऊली असतील. पण ते विकास कामं किंवा रस्ता हा विषय बाजूला राहतो, पण आपल्याला गरजेचं काय किंवा आपल्याला धावून येणारा माणूस कोणी, ह्या गोष्टीत आपण लक्ष ठेवलं पाहिजे. म्हणून मग मी काय करणार, वैयक्तिक विकास कामं असतील नसतील ते तुम्ही शोधा. आशाताईंनी दिली, पवारसाहेबांनी दिली, शरदांनी दिली, का अमोल कोल्हेंनी दिली, का मुख्यमंत्र्यांनी दिली, पण वैयक्तिक आम्ही माणूस म्हणून माऊलींच्या पाठीमागे उभं राहणार. म्हणजे एक सच्चा माणूस आहे. कधी काम दिल्यानंतर कधी परत त्याच्याकडनं रिटर्न काय येईल याची अपेक्षा ठेवली नाही, किंवा काम दिल्यानंतर कुठं 10 लाखाचा रस्ता दिलाय आणि मला त्यात टक्केवारी द्या असं कोणत्या कॉन्ट्रॅक्टर का मागितलेलं माझ्या काही कानावरती नाही. किंवा आता आपण ते बाजार समितीचं पाहतोय, सुरुवातीला माऊलींबरोबर बरेच नेते होते बाजार समितीच्या त्या संजय काळेंच्या जमिनीच्या प्रकरणात. हळूहळू एक नेता कमी होत गेला.
का कमी होत गेला याचं काही उत्तर नाही आमच्याकडे. कोण कोण कमी होत गेले हे तुम्हाला माहिती, पण माऊली त्यांच्या भूमिकेवरती ठाम आहे. 3-4 दिवसापूर्वी आम्ही भेटलो तेव्हा त्यांनी सांगितलं नाही, आपल्याला तो लढा शेतकऱ्यांसाठी कायम ठेवायचा आहे. अर्ध्यापेक्षा जास्त नेते गेले तरी पण आपल्याला ते थांबवायचं नाही. आपण ते प्रकरण कोर्टात नेले, आपण ते चालूच ठेवणार आहे. आता ज्या झेडपीच्या आणि पंचायत समितीच्या निवडणुका आल्या याच्यात आपल्याला जो आपण नेता निवडून देणार त्याला पाठीमागं हात पाहिजे. म्हणजे जर का आतापर्यंत माऊली मशाली बरोबर होते, पण मशालीचं ना तालुक्यात आमदार आहे ना जिल्ह्यात कुठं खासदार आहे किंवा सत्तेत पण नाही मशाल चिन्ह. त्याच्यामुळं निधीला 100% अडचण येत होती. 5-6 वर्ष 7 वर्ष निधी आलाच नाही माऊलींमार्फत किंवा कमी प्रमाणात आला. पण ते जे लोकांच्या गरजेच्या गोष्टींसाठी गेले, कोणाचा अपघात झालाय, कोणाचं काय झालंय, तर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये बापभाऊ आणि माऊली तालुक्यात यांचं नाव सर्वात पुढे येतं. कोणाच्याही गरजेसाठी तुम्ही त्यांना अर्ध्या रात्रीला फोन करा, ते तुम्हाला 100% मदत करतात. पण आता जर का माऊली धनुष्यबाणाकडे गेले तर आता तालुक्याचा आमदार आपल्या विचाराचा आहे. त्याच्यानंतर खासदार साहेब भले जरी आता आपण त्यांचं काम केलं तरी ते आता त्यांनी वेगळं हे पकडले. म्हणजे त्यांचा ग्रुप वेगळा झालाय. आपण त्यांचे काम प्रामाणिक केलं, पण आता जाऊ द्या, आपण त्यांच्याकडे विकास कामं मागू नाही मागू तो भाग नंतरचा. पण माऊलींमार्फत मला वाटत नाही शरदा काही निधीला कमी पडतील. त्याच्याबरोबर त्यांच्यासाठी मदतीला आपले रामरेपाळे साहेब आहेत, शिंदे साहेबांचे ते सचिव आहेत सेनेचे. खूप मोठा माणूस आहे, म्हणजे आपल्याला ते जाणवत नाही, पण त्यांच्या मार्फत आपल्याकडं खूप काम येतील. रेपाळे साहेबांनी सांगितलं माऊलींना, माऊली तुम्ही इकडे येत आहे, आम्ही होतो त्या प्रवेशाच्या टायमाला, 100% तुमचं स्वागत आहे. माऊलींना त्यांनी शब्द दिला की मी तुम्हाला 100 कोटी रुपयाची कामं तुमच्या तालुक्यासाठी नक्कीच देईल. मग आता ती काय आम्ही आमच्या गटासाठी घेणार नाही, जेडपीसाठी, पण तालुक्यासाठी जर का 100 कोटी रुपयाची कामं रेपाळे साहेब देत असतील तर त्याच्यातला काही ना काही वाटा आमच्या गावासाठी येईल 100%, याची आम्हाला खात्री. त्याच्यामुळे आम्ही माऊलींबरोबर आणि आपल्या सरपंचताई आपल्या निलकताई यांच्याबरोबर आम्ही 100% नाही, मला हाच प्रश्न विचारायचा आहे. माऊली उभाटा गटात होते आणि आमदारकीच्या टायमाला आपण पाहिले ते उभे राहिले होते पण माघार घेतली, आणि शरददादा अपक्ष उभे राहिले. पण मग शरददादाचा जो गटवर्ग आहे, कार्यकर्ते आहेत, तो एक वेगळा गट आणि माऊलींचा वेगळा गट, असे हे गट आता माऊली इकडे आल्यानंतर हे जे 2 गट आहेत ते एकत्र आले का काय, कसं वाटतं तुम्हाला? मुळात ते गट वेगळे नव्हतेच असं तुम्हाला वाटते. ते गट वेगळे होते, पण असे गट काही वेगळे नव्हते. तुम्हाला सांगतो का ते सांगतो. म्हणजे माऊली स्वतः नसतील तर घाईनी शिवसेनेला माणूस जो मतदान करतो तो घाईनी गठाळ्याकडे जात नाही. तुम्हाला सांगतो, आता वैयक्तिक माझं म्हणाल तर माझ्या वडिलांचा अपघात झाला, उचलेला ते होते म्हणल्यानंतर मी पर डोळे झाकून त्यालाच मतदान करणार. कारण आपल्या गरजेला माणूस कोण धावून येतो ते साहिलचे वडील माझे खूप जवळचे मित्र. जसे माझे वडील हे जसे मित्र तसे साहिलचे वडील. मी साहिलच्या वडिलांचं मुंबईत निधन झालं तर माऊलींनी त्या टायमाला तिथं आम्हाला ते PM वगैरे सगळी व्यवस्था करून दिली. अशा टायमाला तुम्ही रस्ते, पाणी ह्या गरजा नाही पाहती. तुम्ही गरजा काय पाहता का, तुम्हाला इथं काय लागतं, इथं कुटुंबासाठी गरजेचं काय, त्याच्यासाठी तुमच्या धावून येणारा माणूस कोणी हे पाहता तुम्ही, आणि तो माणूस आपण निवडून देणार ना. विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे, ती चालतच राहणार, ती बंद होणार नाही. इथं आपण पर आपल्या घरापर्यंत हेलिपॅड केलं तरी पण तिथपर्यंत आपल्याला जायलाच लागणार आहे. विकास काय थांबणार नाही. आपण अमेरिका, जपान यांच्यापेक्षा 20 वर्ष मागे, आपण त्यांच्यापर्यंत जाण्यासाठी दरवेळेस 5 वर्षांनी कोणी येणार आहे. पण आपल्याला गरजेचं काय, आपल्यासाठी कुटुंबासाठी धावून कोण येतो हा माणूस आपण शोधायचा आणि त्याला मतदान करायचं. म्हणून माऊलींचे मेसेज जयश्रीत आहे. मग मला हाच प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही माऊलींचं सांगताय, म्हणजे आता मी प्रश्न विचारला तुम्हाला, माऊलीचे कार्यकर्ते आणि शरददादाचे म्हणजे ते एकत्र आहेत एकत्र असं तुमच्या याच्यातून मला 100% जाणवतंय. 100%. मला वाटत नाही त्यात काही शंका. तुम्ही माहिती घ्या तालुक्यामध्ये, मला वाटत नाही दोन्ही कार्यकर्ते वेगळे वेगळे आहेत. आणि शरदाच्या माध्यमातून झालं, माऊलीच्या माध्यमातून झालं, जी कामं झाले त्याच्यामुळे ते 100% एक विचाराने काम करतील याची मला खात्री आहे. त्यांच्या बरोबर 5 विभाग प्रमुख गिंगिऱ्यात प्रवेश केला, म्हणजे जवळजवळ सगळेच आलेत ना त्यांच्यात. काही पक्षाचा काही विषय नाही. माऊली म्हणजे तिकडे माऊली ना तिकडे सगळा पक्ष असतो. तुम्हाला सांगतो, त्या दिवशी माऊलींचा प्रवेश झाल्यानंतर एका ग्रुपवरती अशी सहज भांडणं चालू होती का नाही आपल्याला उद्धव ठाकरे सेनेबरोबर जायचंय, नाही आपल्याला ह्या सेनेबरोबर जायचं. तर मी आपल्या त्या ग्रुपला कमेंट टाकली, आपण खासदारकीला म्हटलं अमोल कोल्हे साहेबांचं काम केलं, ठीक आहे. मग उद्धव ठाकरे साहेबांनी सांगितलं, आपण मान्य केलं. त्याच्यानंतर परत त्यांनी आपल्याला सांगितलं नाही आपल्याला आता वेळच्या वेळेस पण आपल्याला सत्यशील दादाचं काम करायचं, आपण मान्य केलं. आता त्याच्या वेळेस काय कार्यकर्ते म्हणले आता काय करायचं, आपण म्हणले आपण गडाळ्याला मतदान करू. मग मी त्या ग्रुपवरती टाकलं आपण काय करू, आता आपण म्हणलं त्यांचंच ऐकू, झेडपीला आणि पंचायत समितीला, नंतर ग्रामपंचायत सदस्य सरपंच आले का त्याला पण सांगू, घेऊन टाका तुम्हाला, आपले सगळे कार्यकर्ते गोळा करा, 2027ला कुंभमेळा आहे, जाऊ सगळे तिकडे मोरत जाऊ दे, काय करायचं आपल्याला
स्वतःच्या अस्तित्वाची गरज काय आपल्याला? आपलं अस्तित्व टिकवायचं असेल तर काहीतरी तर करायला लागेल ना, बरोबर. का नको? तुम्ही मला सांगा, तुम्हाला काय वाटतंय? नाही नाही. पण मला हाच प्रश्न विचारायचा आहे. मग आता शिवसेनेचं झालं समजा, पण घड्याळ, तुतारी वाजवणारा माणूस शरदचंद्रजी पवार पक्ष आणि मशाल हे एकत्र आहेत आणि मशालीची एकच जागा मला वाटते उभी आहे. पण त्याच्यामध्ये पण मला एक गोष्ट अशी विचारायला वाटते का तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावर काय सध्या तालुक्यात अख्ख्या निवडणूक नाहीच आहे, फक्त घड्याळावर चाललेली आहे बुवा. नाही ना, घड्याळावर चालू आहे, बरोबर ना. मग तसं जे तुतारी वाजवणारा माणूस पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत ते बुवा कोणाच्या पाठीशी राहतील असं तुम्हाला अभ्यास कसा वाटतो जरा? तुम्हाला सांगतो वैयक्तिकता आम्ही ना तुतारी वाजवणारा माणूस यांच्यासाठी शरद पवार गटासाठी आम्ही प्रामाणिकपणे काम केले. सत्यशील दादा असू द्या किंवा अमोल कोल्हे साहेब असू द्या, त्यांनी त्यांची सद्विवेक बुद्धी जागृत ठेवून आताच्या टायमाला माऊलींचं काम करायला पाहिजे. कारण माऊली जर नसते तर तुम्हाला सांगतो अमोल कोल्हे साहेबांचं लीड सुद्धा जुन्नर तालुक्यात 30,000 कमी झालं असतं वैयक्तिक, आणि सत्यशील दादाचं लीड 20,000 तरी कमी झालं असतं किमान. कारण तुम्हाला सांगतो ज्या टायमाला आपल्या गटापर्यंत आमचा जो बोरी खुडत गट आहे इथपर्यंत जेव्हा मोजणी आली मतमोजणी आमदारकीची, शरददादा 11-12,000 प्लस होते. जसं माऊलींच्या गटात प्रवेश झाला तसं 5,000 मतांनी समथिंग कमी जास्त असतील थोडेफार शरददा मायनस झाले आणि सत्यशील दादाचं मत वाढलं. ते काय असंच नाही वाढलं, शिवसैनिकांनी जीवाचं रान करून काम केले त्या टायमाला. आणि तुम्हाला सांगतो जसे माऊली पंचायत समिती झाले, सदस्य झाले 2007-8 साली, खोडद गावातले जेवढे शिवसैनिक आहे त्यांनी 1 रुपया न घेता पदर पैसे घालून माऊलींचा प्रचार केला पंचायत समितीला. झेडपी आली 2012ची, आमचे सरपंच असतील विजूभाऊ ते असतील, शंकरदान ते असतील, तुम्हालाच म्हणून सांगतो, तुम्हाला माहिती नसेल, 2012 साली सुद्धा आमचे नेते शिवादांते त्यांनी सांगितलं आपल्याला माऊलींकडून 1 रुपया घ्यायचा नाही. याचे पप्पा आम्ही होतो, 20,000 रुपये आम्ही काढले आणि सर्व खर्च आम्ही पदर केला. त्याच्यानंतर 2017 साली आशाताईला आम्ही आयात उमेदवार म्हणून घेतलं, आमच्या गटात उभं केलं. त्या टायमाला सुद्धा आम्ही सेनेचा 1 रुपयाचा निधी घेतला नाही, आम्ही पदर खर्च करून आशाताईला निवडून आणलं. आणि तुम्हाला सांगतो आताच्या टायमाला पण तुम्हाला सांगतो खोडद गाव हे माऊलींचंच गाव आहे. आता जर का तुम्हाला कोणी म्हणत असेल का खोडद गाव वेगळं आणि मांजरवाडी गाव वेगळं, या कायची 2 पोरं जर 2 घरात राहत असतील तर आई बदलत नाही, आई एकच असती ना, आई खोडद गाव आहे. मांजरवाडीची आई खोडद गाव आहे. त्याच्यामुळे असं म्हणू नका तुम्ही का मग ते आयात उमेदवार आहे. जो तालुक्याचा नेता असतो त्याला कुठं असं बंधन नसतं. अशा त्या एकदा नारायणगाव गटात निवडून आल्या, त्याच्यानंतर परत एक पंचवार्षिक गेल्यावर परत ह्याच गटात निवडून आल्या. तालुक्याच्या नेतृत्वाला ते मान्य असतं. जर का नरेंद्र मोदी तिकडं अयोध्येला जाऊन उभे राहत असतील, याला अयोध्येलाच म्हणतो मी, काशीला जाऊन उभे राहत असतील, किंवा दिल्लीचे मुख्यमंत्री जर का काशीला येऊन उभे राहत असतील, का मग आपण त्यांच्या अशीच बंधनं घालायची का? घालू शकतो का आपण? नाही घालू शकत ना. माणसाचे विचार मोठे पाहिजेत. आपण आता थोडे विचारसरणी थोडीशी बदलली पाहिजे. तरुण म्हणून काय तुम्हाला काय अपेक्षा कशा वाटतात सध्या उमेदवार काय अपेक्षा आहे तरुणांच्या? आपले जे तळागाळातलं जे आपलं काम असतं, मामाने सांगितलं की जे सर्वसामान्य लोक आहेत त्यांच्यापर्यंत जाऊन उमेदवाराचं पोहोचणं गरजेचं आहे. विकास काम हा पुढचा भाग आहे, तो समाज त्याच्यावरती लक्ष देण्याचे. पण एक वैयक्तिक म्हणून जो माणूस असतो त्याला एक सहानुभूती पाहिजे असते किंवा एक सपोर्ट पाहिजे असतो का कोणीतरी आपल्या मागे आपलं काम करणारा माणूस आहे. तर त्या दृष्टीने मी पण माऊलींकडेच बघतो. आमच्या लहानपणापासून मामांनी सांगितलं, मी जसं लहान होतोय तसं माऊलीला आमच्या गावात येताना बघतोय, आमच्या सभोवताली वावरताना बघतोय, आमच्या लोकांची कामं करताना बघतोय, आमचे प्रश्न मार्गी लावताना बघतोय. तर एक तरुण म्हणून मी पण माऊलींनाच पाठिंबा देईल एवढंच सांगतो. चालतंय. तुम्ही सगळ्यांनी या ठिकाणी तुमचा अमूल्य वेळ देऊन आमच्याशी बातचीत केली, तुमचं मनपूर्वक आभार करतो. आणि विशेष एक विनंती करून जातो, कुठल्याही बोल थापाला बळी न पडता. कारण काय आले सध्या आपण सगळे वातावरण पाहिलं तर मतदान न होता हे मत विक्री केलं जाते. पैशाच्या बळावरती कुठलंही मत तुम्ही न देता तुमची विकास कामं आणि तुमचे ध्येय डोक्यात पुढे ठेवूनच कोणत्याही उमेदवाराला मतदान करा. पण ते मतदान करत असताना एक लोकशाही म्हणून मतदान करा आणि सगळ्यांनी मतदान करा. तुमचा अमूल्य वेळ तुम्ही तो आता आम्हाला दिलाय, तसाच मतदानाच्या दिवशी देऊन तुम्ही मतदान करा अशी विनंती करतो. धन्यवाद.